भारत माता की। मंचावर असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांची नावं वेळोवेळी घेत नाही, परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या मुंबईला, या देशाला बदनाम करण्याचं कारस्थान कोणी केलं असेल तर ते पाकिस्तानच्या हस्तकांनी केलं। आणि पाकिस्तानचा हस्तक म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की काँग्रेस, पण आता मोदी सरकारचे आम्ही सेवक आहोत, कारण प्रधानमंत्री मोदी यांनी जी कामगिरी आपल्या देशाकरता केलेली आहे ही असामान्य अशी आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की कसाबला फासावर पाठवणं ही काही मोठी गोष्ट नव्हती, पण कसाबच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघडा केला। आता ही बाब काँग्रेसला का खटकली याचं मला आजही उत्तर सापडत नाही। काँग्रेसने सांगितलं की 26/11च्या हल्ल्यामध्ये आमचे शहीद करकरेजींचा मृत्यू हा एका पोलीस अधिकाऱ्याने केला, कसाबने केला नाही। अशा तऱ्हेचा ही जी गोटी गोष्ट सांगितलंय याचा तुम्ही धिक्कार करणार की नाही? बोला, धिक्कार करणार की नाही? तुम्ही बोला, इकडनं आवाज, धिक्कार करणार की नाही? आमचे शहीद करकरेजी, कामटे, साळसकर आणि ज्यांनी कसाबला जिवंत पकडलं असे आमचे तुकाराम ओंबळे यांच्या शहीदांचा अपमान करणार काँग्रेस, याचा बदला घ्यायची वेळ आता आलेली आहे। ही बदला घ्यायची वेळ तुम्हा आम्हावरती आहे। परवा 20 तारखेलाही आहे। मी आजपर्यंत अनेक गुन्हेगारांना बिनभाड्याच्या खोलीत पाठवलेलं आहे आणि ही बिनभाड्याची खोली आता याने हे घाबरले म्हणून ज्या वेळेला माझी भाजपकडनं उमेदवारी जाहीर झाली त्या वेळेला काँग्रेसने काय केलं माहिती आहे की उज्ज्वल निकम देशद्रोही आहेत, उज्ज्वल निकमांना तुरुंगात टाका। बोला, हे तुम्हाला पसंत आहे का? अशा रीतीचा खोटा गोबेल्स प्रचार काँग्रेसने सुरू केला। याला कारण काँग्रेसच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे। म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या देशाचा अपमान, आपल्या मुंबईचा अपमान करणारे हे काँग्रेस, याला या 20 तारखेला आपल्याला धडा शिकवायचा आहे। मी जास्त बोलत नाही, आणखी माझ्यानंतर 2 वक्त्यांना बोलायचं आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला एकच वचन देतो की खोटा प्रचार अजूनही काँग्रेस करत आहे। काँग्रेस म्हणते संविधान बदललं जाणार। संविधान कसं बदललं जाईल? सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधान बदललं जाणार नाही। पंतप्रधान मोदींनी सांगितलं की संविधान बदललं जाणार नाही, आम्ही बदलणार नाही। आणि हा उज्ज्वल निकम देखील संसदेत जाणार आहे। त्यामुळे कोणी कधी संविधान बदलणार नाही याची खात्री, ग्वाही मी तुम्हाला देतो। काँग्रेसने काय त्यांचं वचननामा जर बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं की जे इनहेरिटन्स टॅक्स आम्ही लावू। इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे आपण जी पैसे कमवतो, जीवनभर कष्ट करतो, तो आपल्या मुलाबाळांकरता असतो, परंतु काँग्रेस म्हणतं की यावेळेला असं तुम्ही जर कमवलेला पैसा त्याच्यावरती आम्ही टॅक्स लावू। म्हणजे ही जुलमी राजवट काँग्रेसची आहे। काँग्रेस म्हणतं डिस्ट्रीब्युशन ऑफ असेट करून टाकू, तुमच्याजवळ काही प्रॉपर्टी असेल तर ती देखील आम्ही डिस्ट्रीब्यूट करून टाकतो। म्हणजे काँग्रेसला कम्युनिस्ट राज्य आणायचं आहे, लोकशाही त्यांना पसंत नाही याचा अर्थ हा स्पष्ट होतो। म्हणून रात्र वैरायची आहे, आपल्याला सावध राहिलं पाहिजे। या 20 तारखेला परवा मला आपण कमळाचं बटन दाबून मोदी सरकारचे हात बळकट करायचे। पंतप्रधान मोदी साहेबांनी जे सांगितलं की माझा देश अखंड आहे, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला प्रत्येक मातीचा कण नकण माझा आहे, वाहणाऱ्या वाऱ्याची प्रत्येक झुळूक माझी आहे
फुलाचा, प्रत्येक फुलाचा महकणारा वास हा माझा आहे, ही भावना आम्हा भारतीयांमध्ये जागृत करायची असेल तर आपल्याला कमळाला, भाजपाला निवडून द्यावं लागेल. एवढीच माझी विनंती आहे. एकदा शेवटचं म्हणा, भारत माता की. आवाज कमी आहे, माझा आवाज बसलाय. भारत माता की, भारत माता की. शाबास. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.